गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बृहन्मुंबई महानगरपालिका या आपल्या ऑनलाईन शिक्षण माध्यमिक विभागात सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अनिता संदीप सोनवणे, विक्रोळी पाकसाईड MPS माध्यमिक शाळेची शिक्षिका आहे. आज आपण या ठिकाणी भाग 3 औक्षण ही जी कविता आहे ती आपण बघणार आहोत. या ठिकाणी बघा, यापूर्वीच आपला संपूर्ण पोर्शन या ठिकाणी संपलेला आहे. तरी सुद्धा आपण एक रिव्हिजन म्हणून आपण लेसन्स आणि पोएम्स आपण पुन्हा बघणार आहोत. कारण की जशी जशी तुमची एक्झाम जवळ येत आहे तशी बरेच मुलं या ठिकाणी ऑफलाईन होते. मग त्या मुलांना शिकवण्यासाठी आपण पुन्हा हा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि ज्यांचं या ठिकाणी पाठांतर वगैरे झालं आहे त्यांना सुद्धा अजून चांगल्या रीतीने समजावं त्याकरिता आपण पुन्हा रिव्हिजन या ठिकाणी स्टार्ट करत आहोत. आज बघा, आज आपण औक्षण म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ काय आहे, ही कविता काय आहे, हिचा अर्थ आज आपण समजून घेणार आहोत. औक्षण ही जी कविता आहे बघा, ही कविता इंदिरा संत या ज्या लेखिका आहेत यांनी ही कविता लिहिलेली आहे. आता आपण थोडी इंदिरा संत या ज्या लेखिका आहेत यांची थोडी माहिती आपण घेणार आहोत. बघा, तुम्हाला एक्झामला या ठिकाणी पाठ परिचय या भागावर सुद्धा आकृतीबंध सारखे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग आता या ठिकाणी कुठल्या प्रकारचे प्रश्न करणं आवश्यक असतं ते आज आपण थोडं बघणार आहोत आणि मग आपण कवितेकडे जाणार आहोत. बघूयात कवितेचा परिचय आणि कवयित्रीचा परिचय. इंदिरा संत 1914 ते 2000 हा त्यांचा कालावधी आहे. या एक सुप्रसिद्ध कवयित्री होत्या, कथाकार, ललित लेखिका त्या होत्या. विशुद्ध भाव कविता लिहिणारी ही एक कवयित्री म्हणून ओळखली जाते. तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली. प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचे कल्लोळ, निसर्ग प्रतिमातून भावोत्कटनेचे आणि नेमक्या शब्दातून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय. अभी यहाँ पर जो मैंने पढ़ा वो उनका जो यहाँ पर लिखने का तरीका जो आहे, म्हणजे या ठिकाणी कुठल्या कुठल्या भागावर त्या ठिकाणी त्यांनी लिखाण केलेलं आहे, म्हणजे त्यांची वैशिष्ट्ये काय आहे त्यांच्या काव्याची ते या ठिकाणी आपण बघितलं. आता त्यांनी कुठल्या प्रकारचा कविता संग्रह त्यांनी लिहिलेला आहे. मेंदी, मृगजळ, रंग बावरी, बाहुल्या, गर्भरेशमी, चित्कळा, वंश कुसुम, निरांकार हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. आता बघा, आता असे याच्यापैकी तुम्ही कुठल्याही 2 या ठिकाणी त्यांचे कविता संग्रह तुम्ही एक्झामला लिहू शकता. जर आकृतीबंध सारखा क्वेश्चन आला, आकृती पूर्ण करा किंवा या ठिकाणी एका वाक्यात उत्तरे लिहा अशा ठिकाणी सुद्धा चौकट पूर्ण करा अशा ठिकाणी सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो पाठ परिचय विषयी. मग बघा, उत्तर येऊ शकतं तुमचं, तुम्ही कुठलेही 2 लिहू शकतात. एकदम मृगजळ लिहा किंवा बाहुल्या किंवा मेंदी, असे हे त्यांचे काय तर काव्य संग्रह प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी. मग बघा पुढे, श्यामली, कदली, चैतू हे त्यांचे कथा संग्रह प्रसिद्ध आहेत. आलं लक्षात? असे विपुल लेखन प्रसिद्ध आहेत. आता पाठ परिचय पाठ करताना तुम्ही नोटबुक वर त्यांचे कथा संग्रह, त्यानंतर कविता संग्रह, त्यांना कुठला पुरस्कार मिळाला असे 3 भाग या ठिकाणी तुम्ही करू शकतात, म्हणजे पाठांतराला तुम्हाला इझी जाईल या ठिकाणी. मग बघा, त्यांच्या गर्भरेशमी या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला
आहे. बघा पाठ परिचयावरून समजते आपल्याला की या ठिकाणी त्यांच्या कुठल्या पुस्तकाला म्हणजे या ठिकाणी पुरस्कार मिळाला तर गर्भरेशमी. आता हे नाव लक्षात ठेवण्यासारखं एकदम सोपं आहे. मग अशा वेळेस तुम्ही कथा संग्रहामधून एक चूज करू शकतात. कथा की गर्भरेशमी या संग्रहाला त्यांना पुरस्कार मिळालेला आहे या ठिकाणी. मग हा परिचय त्याच्याशी रिलेटेड अशा प्रकारचे 3 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. इस तरह से आपको पाठ परिचय से रिलेटेड ये 3 क्वेश्चंस आपको पूछे जाएंगे की कुठल्या संग्रहाला अकादमीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. तर ते उत्तर आहे या ठिकाणी गर्भरेशमी. समझ में आया? अभी यहाँ पर देखो कि औक्षण ही जी कविता आहे ती आपल्याला सुरुवातीला सांगितलंय कवितेने की प्रीती विरह एकाकीपणाचे दुःख काय असते, भावनांचा कल्लोळ म्हणजे या ठिकाणी हर एक के मन की भावनाएं कैसी होती है उनके विषय के बारे में यहाँ पर कविता के द्वारा उन्होंने यहाँ पर समझाने की कोशिश हमें दी गई है. हा झाला त्यांचा पाठ परिचय. आता आपण थोडं कवितेकडे येणार आहोत. हा त्यांचा पाठ परिचय संपल्यानंतर की औक्षण म्हणजे काय हे सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे. औक्षण म्हणजे बघा की निरांजनाच्या दिव्याने आरती ओवाळून शुभ चिंतन करणे त्याला म्हणतात औक्षण. देखो हम लोग यहाँ पर दिवाली के टाइम में, भाई दूज के टाइम में, यहाँ पर रक्षाबंधनच्या वेळेला हम लोग यहाँ पर अपने भाई को यहाँ पर हम लोग दिया उसके तर उस ऊपर से यहाँ पर हम लोग उतारते म्हणजे ठिकाणी काय तर आपण त्याची आरती करतो त्याला म्हणतात औक्षण करणे. अभी आपके टेक्स्ट बुक में भी वो दिया है देखो की चित्र म्हणजे या ठिकाणी काय औक्षण म्हणजे काय आपण एक ताट घेतो ताटामध्ये आपण दिवा लावतो कुंकू त्याच्यानंतर मिठाई ठेवतो म्हणजे तांदूळ हे सगळ्या वस्तू ठेवल्यानंतर आपण जे कोणी आपलं लहान किंवा मोठं असेल प्रिय असेल त्याचा आपण काय करतो त्याला ओवाळतो. अंगठी सुद्धा असली तरी आपण काय करतो सोनं त्याच्या डोक्यावरून ओवाळतो कापूस ठेवतो त्याला की याला उदंड आयुष्य या ठिकाणी त्याला लाभू दे. याला आपण म्हणू शकतो औक्षण म्हणजे आपल्या दिव्याच्या आरतीने त्याला आपण काय करतो त्याला ओवाळत असतो. आपल्या सोप्या भाषेमध्ये आपण बघूयात. औक्षण म्हणजेच काय तर आपल्या भावाला किंवा मोठ्या व्यक्तींना ओवाळणे. तुमच्या याच्यामध्ये पुस्तकात सुद्धा बघा पेज नंबर 33 या ठिकाणी पिक्चर दिलेला आहे त्याचावाला. तर या ठिकाणी बघा याला म्हणतात औक्षण. आता कवीला काय सांगायचं या ठिकाणी कवयित्रीला की औक्षण कोणाचं करायचं आहे तर बघा औक्षण या ठिकाणी आपल्या भावा बहिणींचं म्हणजे भावा बहीण आता बऱ्याच लेडीज सुद्धा या ठिकाणी मिलिटरी मध्ये म्हणजे आर्मी मध्ये या ठिकाणी जातात किंवा पोलीस फोर्स मध्ये जातात. मग या ठिकाणी ते जे लढायला जातात मग त्यांचं औक्षण त्यांची आरती आपल्याला करायची आहे. म्हणजे बघा या पाठ परिचयवरूनच तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. मेरा भारत महान आर्मी डे आपण नेहमी साजरा करतो. जे आपले शहीद झालेले सैनिक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्यासाठी आपण काय करतो त्यांना तर एक आदरांजली आपण देत असतो. मग बघा आपला शहीद दिवस हा कधी असतो तर आताच तो होऊन गेलेला आहे. 30 जानेवारी या ठिकाणी हा आपला शहीद दिवस आहे. म्हणजे जे सैनिक वारलेले आहेत जे युद्धामध्ये त्यांनी आपली आहुती दिली आहे देशासाठी त्याला काय म्हणतो आपण तर ते शहीद झाले म्हणजे तर या ठिकाणी त्यांना आपण काय करतो आदरांजली देत असतो. म्हणजे या ठिकाणी काय तर आपण त्यांच्या स्मरणार्थ आपण कायमच राहतो. म्हणजे आपण आहे आणि त्यांच्यासाठी की त्यांनी आपल्या देशासाठी काय खूप आपलं घर परिवार या ठिकाणी ते सोडून जातात. मग असेच या ठिकाणी भरपूर असे शहीद असे जे आहेत त्यांनी आपल्या देशासाठी आपलं रक्त या ठिकाणी सांडलेलं आहे. मग आता बघा आता 3 ते 4 दिवसापूर्वीचीच अभी 3 ते 4 दिन पहले घटना घड़ी हुई थी. देखो मणिपुर असम में यहाँ पर एक शहीद जवान जो था उसकी डेथ हो गई थी. म्हणजे या ठिकाणी तो युद्धामध्ये असताना या ठिकाणी तो मृत्युमुखी पडलेला आहे. वो किस गाव से था महाराष्ट्र के 40 गांव
इस गांव से वो था, उसका नाम था सागर रामा धनगर। अभी देखो ऐसे, ये मैं क्यों बता रही हूँ आप लोगों को कि ऐसे जो नाम से वो इन नामों का आप लोग यूज आंसर में करते हो तो सामने वाला एग्जामिनर भी यहाँ पर आपके ऊपर प्राउड करेगा, म्हणजे या ठिकाणी की हे जनरल नॉलेज जाणता आहे, म्हणजे या ठिकाणी काय त्याला आताच्या घडामोडी की जगामध्ये काय चाललं आहे ये इनके बारे में उसे ये स्टूडेंट को सब मालूम है, तो यहाँ पर अपने आप इजी तरह से मार्क्स आपके बढ़ा देता है, म्हणजे पूर्णच्या पूर्ण मार्क या ठिकाणी तुम्ही तिथे मिळवू शकता। मग असे जे अपडेट्स आहेत ते तुम्ही मिळवत राहा। आता या ठिकाणी बघा, हे झालं आपलं, अशा भरपूर असे शहीद आहेत की त्यांनी या ठिकाणी आपले रक्त या ठिकाणी युद्धात सांडलेलं आहे। मग आता बघा कवितेकडे जाऊयात। मग यांचाच औक्षण या ठिकाणी आपल्याला ज्या आपल्या बायका असतात त्या देशवासिया म्हणजे देशवासियांकडून, आता फक्त त्यांची फॅमिली का तर नाही, या ठिकाणी म्हणजे संपूर्ण देशवासीय या ठिकाणी त्यांचे औक्षण या ठिकाणी करत आहे। या ठिकाणी बघा प्रस्तावना, सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे, म्हणजे या ठिकाणी फक्त त्याची फॅमिली नाही तर पूर्ण देश या ठिकाणी त्याच्या पाठीमागे आहे, तो संपूर्ण देश या ठिकाणी त्याचं औक्षण करत आहे। औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून केले आहे। मैंने पहिले ही कहा की कवी कह रहे की कवीच्या मनातील ज्या भावना आहेत, आपण पहिलेच बघितलं की पाठ परिचयामध्ये या ज्या कवयित्री आहेत त्यांनी कशाविषयी लिखाण केले तर विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ यांचा विषयी या ठिकाणी शब्दांमधून त्यांची मांडणी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। या ठिकाणी मग या भावनांचे वर्णन त्यांनी या कवितेद्वारे तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे त्या शब्दातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्यांच्या मनातील दुःख। बघा हे चित्र तुमच्या पुस्तकात सुद्धा आहे। हा जो दिवा आहे आपण हा आपल्या जे आपले प्रियजन आहेत त्यांना आपण ओवाळत असतो, म्हणजेच काय, जो कोणी व्यक्ती युद्धावर जात असेल त्याचं औक्षण या ठिकाणी त्याचे घरचे कुटुंबीय त्याचं करत असतात, म्हणजे फक्त घरचे कुटुंबीय का तर नाही, गावातील प्रत्येक व्यक्ती त्याला भेटण्यासाठी त्या दिवशी येत असतो या ठिकाणी। मग आता बघा आपण कवितेकडे जाऊयात। नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त। बघा कवितेचा जे सुरुवातीचा वर्ड्स आहेत तेच कसे आहेत बघा, म्हणजे आपल्याला मन या ठिकाणी त्याविषयी गुंतून राहील असं त्याची सुरुवात कवयित्रीने केलेली आहे। द्रव्य, द्रव्य म्हणजे काय तर पैसा, संपत्ती। अभी जो आप लोगों का 1 मार्क्स का क्वेश्चन आपको पूछा जाता है की शब्दाचा अर्थ लिहा, तर कवितेशी रिलेटेड या ठिकाणी जे जे शब्द असतील ते तुम्ही पाठ करून ठेवायचे आहे। तर द्रव्य या शब्दाचा अर्थ आहे पैसा, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहू शकतात। बघा शिरा, शिरा म्हणजे काय तर नस, रक्तवाहिनी, म्हणजे ज्या नसातून आपलं रक्त कन्वर्ट म्हणजे या साईडनेतून दुसऱ्या साईडकडे ते कन्वर्ट होत असतं, म्हणजे आपल्या पूर्ण शरीरामध्ये त्या नसेद्वारे रक्त आपलं फिरत असतं। बघा नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त। बघा आता या ओळींचा अर्थ काय बघूयात आपण, की कवयित्री सांगते बघा काय की आमचे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे धन दौलत नाही, म्हणजे आम्ही कसे येत गरीब आहोत। मुठीतून तुझ्यावर दौलत उधळावी, म्हणजे एवढी परिस्थिती आमची नाही आहे, किंवा आमच्यामध्ये एवढं रक्त सुद्धा नाही आहे की आम्ही तुझं या ठिकाणी कौतुक या ठिकाणी करू शकू, पुरेसे रक्त नाही, म्हणजे हे सैनिका तुझे कौतुक कसे करावे हे कळत नाही। बघा काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य, आमच्या कष्टांचे बळ नाही, म्हणजे तुझ्यात जेवढं सामर्थ्य आहे तेवढं आमच्यामध्ये नाही
आहे या ठिकाणी. म्हणजे बघा, कवयित्री म्हणते की जे लोक असतात म्हणजे कोण, लोक म्हणजे कोण आता या ठिकाणी, देशवासी, दुबळी जनता. ती सांगते की आमच्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही आहे की या ठिकाणी की मी तुझं या ठिकाणी तुझ्या पाठीमागे राहू शकू, तर आमचा फक्त तुझ्या मागे काय असणार, तर आशीर्वाद असणार आहे. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान. बघा, कवी म्हणते की जीव ओवाळावा म्हणजे काय, तर प्रेममय श्रद्धा दाखवणे हा त्याचा अर्थ आहे. कशाचा, जीव ओवाळावा. मग बघा, कवी म्हणते की खरे तर तुझ्यावर जीव कुर्बान करावा असे तुझे शौर्य आहे. म्हणजे तू इतकं या ठिकाणी काम युद्धामध्ये करत आहे या ठिकाणी, ते सुद्धा आमचं कमी पडणार आहे. म्हणजे तुझ्यावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. बघा, एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलं त्या ठिकाणी त्याला आपण शाबासकी देत असतो या ठिकाणी. जीव किती हा लहान, पण आमचा जीव इवलासा क्षुद्र आहे. म्हणजे या ठिकाणी काय तर तुझ्या शौर्यापुढे, म्हणजे तूने जो काम किया है युद्ध में, उसके आगे हमारा जीवन कैसा है, बहुत ही छोटा है. म्हणजे या ठिकाणी कसं तर शूद्र या ठिकाणी आहे. तुझ्या शौर्यापुढे त्याची केवढीशी शान आहे. म्हणजे त्याच्या पुढे आमचं जीवन कसं आहे, तर काही मोलायचं नाही आहे. तुझ्या पराक्रमाच्या कथेपुढे आमच्या लहानशा जीवाचे काय ते मोल. आमच्या जीवाची शान अगदी कशी तर मामुली आहे या ठिकाणी. म्हणजे आम्ही तुझ्या पुढे काहीच नाही. म्हणजे तुझं जे रक्त आहे, तू आज जे पृथ्वीवर सांडले, म्हणजे किंवा आपल्या देशावर सांडले, म्हणजे त्यांचं रक्षण केलं देशवासियांचं, तर तुझं रक्त कसं तर खूप मोलाचं या ठिकाणी आहे. वर घोंगावे बंबारा. घोंगावे म्हणजे काय, तर प्रचंड आवाज करणे. देखो, जो मैं वर्ड्स बता रही हूँ आप लोगों को, वो आप लोगों को नोट डाउन करके रखना है. घोंगावे म्हणजे काय, तर प्रचंड आवाज करणे. पहले कहा कि शब्दार्थ को मार्क्स है, जो हार्ड शब्द है वो आपको क्या करना है, याद करके रखना है. घोंगावे म्हणजे काय, तर प्रचंड आवाज करणे. आणि बंबारा म्हणजे काय, तर गोळीबार किंवा बॉम्बस्फोट युद्ध के समय में अभी होते. आप लोग पिक्चर्स में वगैरह देखते होंगे की असा प्रचंड आवाज तुझ्या आजूबाजूला होत असतो. म्हणजे तुझ्या आजूबाजूला असा भरपूर असा धूर असतो. म्हणजे काय, पुढे कल्लोळ धुराचे. म्हणजे या ठिकाणी बघा, दिसत नसताना सुद्धा एवढ्या अंधारात धुरामध्ये तू आपलं मार्ग या ठिकाणी कापत असतो. या ठिकाणी कल्लोळ म्हणजे काय, तर लोट किंवा ढेर. धडाडत्या तोफातून, धडाडत्या म्हणजे काय, तर धडधडणाऱ्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. जिद्द म्हणजे काय, तर धाडस किंवा हिम्मत. या ठिकाणी बघा, ती सांगते कवी की युद्ध प्रत्यक्ष होत असताना तुझ्या डोक्यावर लढाऊ विमाने घोंगत असतात. म्हणजे या ठिकाणी बघा की तू जेव्हा मार्ग कापत असतो, शत्रूशी जेव्हा तू सामना करत असतो, तर तुझ्या आजूबाजूला काय फक्त ध्येय असं तुझं, फक्त की त्या शत्रूला मार. तू आजूबाजूचा धूर किंवा विमान बॉम्बस्फोट होता ते बघत नाही या ठिकाणी. म्हणजे तू तुझ्या जीवाची पर्वा न करता तू देशाचं रक्षण या ठिकाणी तू करत असतो या ठिकाणी. म्हणजे त्यांना कोणालाही तू घाबरत नाही, ना तोफेला घाबरत, ना कशाला घाबरत. धडाडणाऱ्या तोफांमधून तुझ्या अवतीभवती धुराचे लोट उसळतात. तरीही निकराने शत्रूशी झुंज देण्यासाठी तुझे हिमतीचे पाऊल पुढेच असते. म्हणजे तू मागं वळत नाही या ठिकाणी. तर या रणधुमाळीत तू जिद्दीने पुढे जात राहतो. देखो, एक सैनिक का कौन सी भी कास्ट का, वो यहाँ पर ये समझता है कि नहीं मैं अभी जाऊंगा नहीं, तो वो यहाँ पर क्या समझता है कि नहीं मैं एक भारतीय हूँ, वो इंडियन है, तो वो क्या करता है अपने, म्हणजे तो स्वतःला थांबवत नाही या ठिकाणी, तो पुढे चालत राहतो की आणि शत्रूला मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी तो करत असतो. प्रत्येक पाऊल तो जिद्दीने या ठिकाणी टाकत असतो. मग बघा पुढे कवी काय म्हणते, तुझी विजयाची दौड, तुझी विजयाची दौड, दौड म्हणजे काय, तर आगेकूच.
डोळे भरून पहावी. बघा कवी म्हणते विजयश्री मिळवण्यासाठी तू प्राणपणाला लावतोस, म्हणजे जीतने के लिए तू अपने प्राणों की भी आहुति ह्या पर देता है. म्हणजे तर तू ते बघू शकत नाही, कारण की तोपर्यंत तू पूर्ण तुझे प्राण या ठिकाणी जात असतात, म्हणजे या ठिकाणी तुझा मृत्यू या ठिकाणी होत तरी सुद्धा तू आपली पर्वा करत नाही. डोळे भरून पहावी ही तुझी विजयश्री दौड आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहावे. हे पाहताना आमच्या डोळ्यात अश्रूंच्या ज्योती उसळतात. आसवांच्या ज्योतींनी आम्ही तुला मानाचा मुजरा करतो. आसव म्हणजे काय तर आंखों में जो आंसू आते वो रुकते क्या, तो अपने आप वो यहाँ पर निकलते. म्हणजे काही अशी परिस्थिती असते, घरच्यांना ते माहिती असतं, देशवासियांना माहिती असतं की युद्ध चालू आहे, तर त्यांचं लक्ष नेहमी टीव्ही कडे असतं. तुमचं टीव्ही कडे लक्ष असतं. म्हणजे या ठिकाणी काय तर तो काय करतो की म्हणजे विजय मिळवण्यासाठी आपलं प्राण बघत नाही. या ठिकाणी डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाझळावी, म्हणजे काय तर ज्योतींनी तुला मानाचा मुजरा आहे आमचा, म्हणजे आमचे पूर्ण देशवासियांची या ठिकाणी काय तुला मानाचा मुजरा आहे. त्याच्या पुढे आमचं जीवन कसं तर क्षुल्लक आहे, म्हणजे तू आमचं रक्षण या ठिकाणी तू करतोस. अशा असंख्य ज्योतींची भी देखो क्या कहा है कवी ने, अशा असंख्य ज्योतींची म्हणजे असे जेवढे लोक आहेत भारतीय लोक, म्हणजे असे प्रत्येकांची आसव या ठिकाणी तुझी वाट बघत आहे. या ठिकाणी तुझ्या मागून राखण अशा अगणित डोळ्यात तेवणाऱ्या ज्योती तुझ्या पाठीशी आहे, तुझे रक्षण करण्यासाठीच आहेत. या अश्रूंच्या ज्योतींनी आम्ही दीनदुबळे लोक तुला प्रेमभराने ओवाळतो. बघा कवी म्हणते की दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. देखो लास्ट में कवीने कविता का उल्लेख म्हणजे कवितेचा वर्ड या ठिकाणी यूज केला आहे की आमचं जे गरीब जनता आहे आम्ही तुझं औक्षण या ठिकाणी करत आहोत, की तुझे चांगलं आयुष्य, तुला चांगलं वरदान या ठिकाणी मिळावं. तुझे औक्षण करतो मी तुला अक्षय आयुष्याचे वरदान देतो, की तू अशाच प्रकारे म्हणजे भारताचं रक्षण करत राहा, किंवा तू भारताचं या ठिकाणी जे काय आहे त्या ठिकाणी तू रक्षण पुढे करत राहा. म्हणजे तू यासाठी आमच्यासाठी कसं आहे तर तू महत्वपूर्ण आहेस. म्हणून कवी म्हणते की दीनदुबळ्यांचे रक्षण करण्यासाठी तू आहेस, म्हणून आम्ही तुला औक्षण या ठिकाणी आम्ही नेहमीच करत राहू. अशा प्रकारे या कवितेचा अर्थ या ठिकाणी आहे. म्हणजे हा पूर्ण अर्थ कवितेने जो आहे त्या ठिकाणी औक्षण म्हणजे काय तर आपण युद्धाला जाणाऱ्या व्यक्तीचं ओवाळतो त्याला म्हणतात औक्षण. अशा प्रकारे अशा शब्दात कवयत्रीने या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी या कवितेचा अर्थ जो मीनिंग है वो आपके सामने यहाँ पर दिया है, उसका स्क्रीनशॉट निकाल सकते हो. तो यहाँ पे देखो वही अभी जो मैंने आपको बताया कविता का मीनिंग, वही थोड़ा कम शब्दों में यहाँ पर आप लोगों को वो स्क्रीन पर तयार करके दिया है. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात वर्णन या ठिकाणी कवितेचं दिलेलं आहे. या ठिकाणी मग आता बघा, आता आपल्याला हे झालं कवितेचा आपण मीनिंग या ठिकाणी आपण पुन्हा एकदा बघितलाय. मग आता या कवितेशी रिलेटेड, इस कविता से रिलेटेड आप लोगों को किस तरह से छोटे छोटे क्वेश्चंस आप लोगों को पूछे जा सकते, वो स्क्रीन थोड़ा आपके मोबाइल में थोड़ा स्क्रीन बड़ी हो रही है क्या, देखो मैंने आपसे अभी किया है. तो उसका भी स्क्रीनशॉट ऑफ निकाल सकते हो. तो बघा कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी 1 मार्काला किंवा अर्ध्या मार्काला 2 मार्काला विचारले जाऊ शकतात. फिल इन द ब्लैंक्स भी आप लोगों को पूछे जा
सकते हैं। अभी देखो यहाँ पर मैंने जो हाईलाइटेड रेड से किया है वो उसका आंसर है। अभी हम लोग थोड़ा शॉर्ट में वो हम लोग डिस्कस कर लेते हैं। देखो, मुठीमध्ये नसलेले, मग बघा, रक्त, द्रव्य, शान का सामर्थ्य. मग बघा, कवितेची पहिलीच ओळीमध्ये दिलेले नाही मुट्ठी द्रव्य. म्हणजे जिन स्टूडेंट को अभी आंसर नहीं आता है तो आप लोगों को क्या करना है इस समय में, वह 4 ऑप्शंस दिए जाते हैं, कविता भी आपको दी जाती है, तो उसके आगे का वैसे का वैसा वर्ड आप लोगों को उसमें मिल रहा है क्या, तो उसका आंसर है. जिन स्टूडेंट्स को नहीं आता है उनकी मैं यहाँ पर बात कर रही हूँ अभी. म्हणजेच काय, त्याच्या पुढचा शब्द आहे द्रव्य. मग बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शन्स पैकी उत्तर काय आहे, तर द्रव्य या ठिकाणी आहे. दुसरं बघा, जवानाचे पाऊल कशा प्रकारचे आहे. मग बघा, कुठली ओळ आहे बघा, त्याच्यामध्ये जिद्दीचे या ठिकाणी ते आन्सर आहे. तडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. बघा, वो जो लाइन है धड़ाडत्या पाऊलांचे, मग पाऊल वो जो लाइन है वो भी आप देखते हो तो वो उसका आंसर है यहाँ पर. उसमें ऑप्शन दिए जाते, देखो, धुराचे, जिद्दीचे, ज्योतीचे की राखण. मग बघा, आन्सर आहे आपलं जिद्दीचे. तसाच तिसरा प्रश्न बघा, गटात न बसनारा शब्द. ऐसे भी क्वेश्चन आपको पूछे जा सकते ग्रामर में. तो देखो, डोळे, हात, नजर आणि पाय याच्यातला गटात न बसणारा शब्द कोणता आहे, तो नजर हा शब्द आहे. चौथं बघा, पुढील शब्द लेखन नियमानुसार ओळखा. बघा, शब्द आहे धूर. मग बघा, लेखन नियमानुसार, ये क्वेश्चन आप लोगों को ग्रामर में पूछा जा सकता है. ऐसा नहीं है कि कविता से रिलेटेड तो इसमें कविता में ही पूछा जाएगा, नहीं, तो आप लोगों को ग्रामर में भी पूछा जा सकता है वो. मग बघा, दूर, धूर, दूर, धुरा. मग आन्सर काय आहे, तर धूर. धला दुसरा उकार या ठिकाणी दिलेला आहे. पाचवा बघा, समानार्थी शब्द लिहा. अभी इसमें आवाज येते, कौन है तो तरह मध्ये. तो देखो यहाँ पर पुढील शब्द ये हो गया. समानार्थी शब्द लिहा. जीव, ये ग्रामर में भी पूछा जा सकता है. जो आप लोगों का भाषा अभ्यास, ये जो ग्रामर है 8 मार्क्स का, उसमें आपको ये क्वेश्चन पूछा जाएगा. मग जीव या शब्दाशी रिलेटेड शब्द कुठला आहे, तर बघा, रोग, जीवन, मानव की प्राण. मग आन्सर आहे बघा प्राण. 6 नंबरचा, बंबाराचा अर्थ सांगा. मैंने पहले कहा कि ये कविता से रिलेटेड शब्दांचा अर्थ सांगा. आपको 2 शब्द वहां पर पूछे जाएंगे, दो ही आपको दिए जाएंगे, तो दोनों कंपल्सरी लिखना जरूरी है वहां पर. लोट, धाड़स, राखन आणि गोळीबार. अभी यहाँ पर मैंने 4 ऑप्शंस दिए, पर एग्जाम में आपको 4 ऑप्शंस दिए नहीं जाएंगे, तो इसीलिए आप लोगों को क्या करना है, वो शब्द याद करके ही जाने हे. मग बंबारा या शब्दाचा अर्थ काय, तर गोळीबार किंवा बॉम्बस्फोट असा सुद्धा तुम्ही लिहू शकतात. 7 नंबरचं, विरुद्धार्थी शब्द लिहा. अपोजिट, विजय म्हणजेच का, तर पराजय. जय, पराजय आणि यश. बघा या ठिकाणी, तर योग्य उत्तर काय आहे, तर पराजय. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन दिले जाणार नाहीत, व आपको खुद को लिखना है. 8वां बघा, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगा. राखण करणे वाक्यात उपयोग करा. ये क्वेश्चन भी आप लोगों को 4 मार्क्स के लिए पूछा जाता है यहाँ पर. उसमें भी कभी कभी आपको ऑप्शंस भी दिए जाएंगे, कभी नहीं भी, कभी कभी नहीं भी दिए जाएंगे यहाँ पर. तो देखो, रक्षण करणे, प्रेमाने बघणे, कुर्बान करणे,
आणि आवाज करणे. मग बघा योग्य उत्तर काय आहे तर रक्षण करणे या ठिकाणी. मग बघा याचा वाक्यात उपयोग करा असं जर विचारलं, अर्थ सांगा, मग या ठिकाणी अर्थ काय नंतर राखण करणे. आणि या ठिकाणी तुम्हाला सेंटेन्स बनवायला सांगितलं तर तुम्ही योग्य रीतीने तुम्हाला की मी आमच्या घराचं रक्षण करण्यासाठी आम्ही गावाला जाताना आमचा कुत्रा आम्ही घरी सोडून जातो, आमच्या घराचं तो रक्षण करतो, अशा प्रकारचं सेंटेन्स तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकतात. म्हणजे वरच्या याला 1 मार्क आणि तुम्ही जे सेंटेन्स बनवणार आहात त्याला 1 मार्क असणार आहे. आता बघा पुढचा 9वा क्वेश्चन. औक्षण या कवितेचे कवयित्री कोण आहेत? देखो ये सबसे इम्पोर्टेंट क्वेश्चन है. इससे खाली कविता का ही नहीं तो हमें लेसन्स का भी और जो कविता के लेखक और लेखिका है उनके भी नाम आप सभी को याद करने. देखो कवी नारायण सुर्वे, डॉक्टर अनिल काकोडकर, इंदिरा संत आणि अंजली कुलकर्णी. आता हे चारी नाव जो ये चारों नेम जो है वो हमारे टेक्स्ट बुक के जो लेसन है उनसे रिलेटेड ही नाम यहाँ पर दिए गए हैं. तो बहुत से बच्चे यहाँ पर कंफ्यूज होते हैं, तो इसलिए कंफ्यूज होना नहीं. तब हमें क्या करना है इस समय में एक पेज पर यहाँ पर एक साइड में यहाँ पर लेसन के नाम, कविता के नाम आपको लिखने और उनके जो लेखक है, लेखक और कवि और कवयित्री ऐसे ऐसे 2 ब्रैकेट में आप लोगों को वो तैयार करना है. तो देखो कवि नारायण सुर्वे ये जो है वो यहाँ पर किस कविता के लेखक है तर 2 दिवस लक्षात. अनिल काकोडकर ये कौन है? ये स्थूल वाचन, ये जो हमारा है लेसन मोठे होत असलेल्या मुलांनो इनके वो लेखक हैं. इंदिरा संत मतलब औक्षण ये कविता, तो आंसर में क्या आएगा आपका इंदिरा संत. आणि अंजली कुलकर्णी ये कुठल्या कवितेचे आहेत तर रंग मजेचे रंग उद्याचे ये कविता के वो लेखिका हे यहाँ पर. म्हणजे बघा अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी गोंधळ करायचा नाहीये. म्हणजे या ठिकाणी एका साइडला या ठिकाणी कविताची नाव, पाठांची नाव आणि या ठिकाणी कवितेचे कवी. म्हणजे अशा स्वरूपात जर तुम्ही पाठांतर केलं हे 1 दिवस जरी लावला तुम्ही या ठिकाणी तुम्हाला तिथं 1 मार्क या प्रश्नाला आहे या ठिकाणी. म्हणून हे करणं हा क्वेश्चन जो आहे तो सगळ्यात महत्वपूर्ण आहे. म्हणून या ठिकाणी पुन्हा ही गोष्ट का सांगते कि वो आपका 1 मार्क्स का वो क्वेश्चन यहाँ पर तैयार हो रहा है. अभी इस कविता से रिलेटेड किसी को कुछ डाउट्स हैं तो यहाँ पर आप लोग पूछ सकते हो. स्टूडेंट्स किसी को कुछ डाउट्स है तो पूछ सकते हो इस कविता से रिलेटेड. कविता एकदम ही इजी है. इसमें आप लोगों को 8 मार्क्स अपने आप मतलब इजी तरह से आप लोग याद करते हो तो आपको वो पूरे के पूरे 8 मार्क्स आपको मिल सकते. लक्ष्मी हाँ बोलो. मिस स्थूलवाचक कैसे करने का? स्थूल वाचन ओके. स्थूल वाचन के जो मेन क्वेश्चन है बेटा वही आपको याद करने. सब जो आपके डाइजेस्ट में दिए हैं वो सभी के सभी मत करो. जैसे अभी देखो मोठे होत असलेल्या मुलांनो उसके बाद आप लोगों को जाता अस्ताला आणि व्युत्पत्ति कोश ये आप लोगों को 3 स्थूल वाचन है. तो स्थूल वाचन में देखो आप लोगों को शुरुआत में आप लोगों को जो पाठ परिचय रहता है वो आप उसमें ऐड कर सकते हो. ठीक है, वो आपका फर्स्ट पैराग्राफ हो रहा है. उसके बाद सेकंड पैराग्राफ उस क्वेश्चन से रिलेटेड ही आप लोगों को वो आंसर यहाँ पर लिखना है. जैसे अभी मैं एक उदाहरण आप लोगों को देती हूँ. देखो जाता अस्ताला ये जो कविता है
रवींद्रनाथ टागोर इनकी। तो इनका एक मैं क्वेश्चन लेती हूँ, देखो, सूर्य आणि पंथी यांच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिहा, मतलब आपको क्या लगता है वही आपको आंसर में देना है। कि म्हणजे कन्वर्सेशन जो आप लोगों ने लेसन या कविता अच्छे से पढ़ी होंगी तो आपको बहुत ही इजी जाएगा। सूर्य आणि पंथी, इस लेसन में यहाँ पर सूर्य क्या देता है हमें, पंथी क्या देती है, आपको क्या लगता है, आपका ओपिनियन उसमें देना है आपको स्थूल वाचन में। तो कम से कम 3 मार्क्स के लिए आप लोगों को 3 पैराग्राफ आंसर आपका उसमें आना चाहिए। मिस आप हाँ, नेक्स्ट लेक्चर सुलवाचक पे लेंगे? क्या बेटा? मैम आप नेक्स्ट लेक्चर सुलवाचक पे लेंगे? मैथ्स लेक्चर नहीं बेटा, हाँ नेक्स्ट लूंगी ना, ओके बेटा लूंगी ना, स्थूल वाचन के ऊपर ही लूंगी मैं। आपको कौन सा लेसन चाहिए बोलो? मेरा मिस तो यहाँ पर व्युत्पत्ति कोश का लेसन हुआ था मेरा, आपने लेक्चर अटेंड नहीं किया था। उससे रिलेटेड जितने उससे रिलेटेड जितने महत्वपूर्ण क्वेश्चंस थे वो भी मैंने सॉल्व करके दिए थे। ठीक है, आप लोग बोलते हो तो मैं यहाँ पर फिर से मैं वो जो स्थूल वाचन के लेसन है मैं आपको वो फिर से पढ़ा दूंगी। ओके मतलब मिस, थैंक यू मैम। कौन कौन से महत्वपूर्ण क्वेश्चन है वो भी सॉल्व करके दूंगी आपको मैं। बाकी ओके मैम। ओके, थैंक यू। किसी को कुछ डाउट्स है अभी? पूछो, क्योंकि आपके एग्जाम अभी नजदीक आ रहे हैं तो ऑनलाइन ही पढ़ाई आपकी चालू है, तो इसीलिए आप लोगों को क्वेश्चन आंसर जो है यहाँ पर स्थूल वाचन के वो आपको याद करने ही है। मतलब याद करने मतलब रट्टा नहीं मारना है, यहाँ पर आपको क्या समझ में आए वहां पर वो आपको आंसर में अपेक्षित है, यहाँ पर आपको लिखना वही जरूरी है। मैंने क्या कहा, स्थूल वाचन में यहाँ पर सबसे पाठ परिचय लिखो, फर्स्ट पैराग्राफ, उसके बाद वो क्वेश्चन से रिलेटेड आंसर लिखो और फिर बाद में आप लोग आपका ओपिनियन उसके बारे में देना है। वो जो क्वेश्चन से रिलेटेड जो दिया है उसके उसमें आपका ओपिनियन आप लोगों को देना है यहाँ पर स्थूल वाचन में। वैसे यहाँ पर कविता का और पाठ का भी है स्वमत, ये जो क्वेश्चंस रहता है उसमें भी वैसा ही है, आपका ओपिनियन कि उस क्वेश्चन से रिलेटेड या उस लेसन से रिलेटेड आपको क्या लगता है, आपका ओपिनियन वहां पर देना है। ऐसा जरूरी नहीं कि डाइजेस्ट ही आपको रेफर करना है वहां पर, कि आपको आप आपके अनुभव में मतलब आपका प्रैक्टिकल जीवन में आप लोग को कौन कौन से अनुभव आते वो भी आप वहां पर लिखते हो आंसर्स में तो भी चलेगा। जैसे अभी मैंने देखो इस कविता में यहाँ पर आंसर लिखते समय एक शहीद का नाम बताया, वो भी आप लोग ऐड कर सकते हो आंसर में। मतलब सामने वालों को लगता है कि यहाँ पर नहीं, इसको जनरल नॉलेज की बहुत भी जानकारी है और यहाँ पर ये मतलब बाहर की दुनिया में भी यहाँ पर ये उसे मालूम है, पढ़ा ही नहीं तो सभी चीजें आप लोगों को वो यूज वहां पर कर सकते हो। हर एक टॉपिक से रिलेटेड जैसे जाहिरात लेखन हो, बातमी लेखन हो, इस रिलेटेड जो भी क्वेश्चंस आते हैं, इसीलिए आपको ऐसा नहीं कि टीवी नहीं देखना है, टीवी भी देखो, क्योंकि टीवी से ही हमें यहाँ पर 4 बातें यहाँ पर हमें समझती है यहाँ पर। तो आपको लोग क्या करना है, सभी चीजें एग्जाम के दौरान यहाँ पर थोड़ा थोड़ा यहाँ पर पढ़ाई करके रखना है। और किसी को कुछ डाउट्स है? हाँ पूछो। किसी को कुछ डाउट्स नहीं है? आपकी सभी की मतलब पढ़ाई हो चुकी है बोर्ड की? मैम They are not having their doubts, but still we have time, ma'am. ओके So still we have almost 5 to 7 minutes. ओके So ओके just revise some of the other part. Okay. ओके मैम। देखो स्टूडेंट्स, अभी मैं फिर से यहाँ पर हम लोग के पास टाइम है तो हम लोग यहाँ पर जो कविता का है यहाँ पर
कौन कौन सी कविता के कौन कौन से लेखक है, मैं आपको फिर से ओरली आपको बताती हूँ, वही आपको ध्यान में रखनी, उसकी प्रैक्टिस करनी। देखो फिर से बताती हूँ, संतवाणी ये जो कविता है उसके लेखक यहाँ पर कौन है, देखो संत नामदेव है। उसके बाद योगी सर्वकाळ सुखदाता, इसके लेखक है संत एकनाथ। उसके बाद देखो औक्षण, ये जो कविता हमने अभी देखी उसकी कवयित्री कौन है, तो इंदिरा संत। रंगमजेचे रंग उद्याचे, इस कविता के कवयित्री कौन है, अंजलि कुलकर्णी। यह है 2 दिवस, लेखक है कवि नारायण सुर्वे। उसके बाद चूड़ी वाला ये जो लेसन है वो ओमिट कर दिया है। उसके बाद रंग साहित्याचे वो भी ओमिटेड है। जगन कैक्टस, ये जो स्थूल वाचन है वो भी ओमिट है। उसके बाद देखो बीज पेरले गेले, ये भी लेसन ओमिट कर दिया है। उसके बाद देखो हिरवगार झाडासारखं, ये जो कविता है ये कविता है जॉर्ज लोपिस। अभी देखो काना मात्रा विलांटी वैसे की वैसे ही लिखनी है, इसीलिए आपको क्या करना है, देखकर आपको जो फर्स्ट पेज है वो यहाँ पर आपको, जब आप एक पेज पर तैयार करोगे आंसर, उसमें आपको क्या करना है, देखकर ही वैसे के वैसे हँडरायटिंग में वो लिखना है, काना मात्रा विलांटी जशीच्या तसं पाहिजे आहे त्या ठिकाणी। त्याच्यानंतर स्वप्न करू साकार, इस कविता के देखो लेखक है किशोर पाठक। आता किशोर या शब्दाला कोणी कोणी दुसरी विलांटी सुद्धा देतं, तर नाही, तर पहिली विलांटी आहे या ठिकाणी, म्हणजे जशीचे तसे शब्द या ठिकाणी अपेक्षित आहे। आता बघूया आपण लेसन्स बघूया तसंच। शाल या पाठाचे लेखक जे आहेत ते बघा रा ग जाधव हे आहे त्या ठिकाणी। त्यानंतर उपास या लेसनचे पु ल देशपांडे, पु ल देशपांडे इनका पूरा नाम है देखो पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे। फिर से कह रही हूँ, आप लिख सकते हो नोटबुक में, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे। आगे का स्थूल वाचन 5वां, मोठे होत असलेल्या मुलांनो, ये जो स्थूल वाचन है उसके लेखक है देखो डॉक्टर अनिल काकोडकर। कौन है लेखक, डॉक्टर अनिल काकोडकर। उसके बाद जंगल डायरी, इनके कौन लेखक है, तो अतुल धामनकर, ये उनके लेखक है। जगन कैक्टस से तो ओमिट है। आगे का देखो फुट टूडी वाला भी ओमिट है। फुटप्रिंट, इस पाठ के लेखक कौन है, डॉक्टर प्रदीप आवटे। देखो डॉक्टर प्रदीप आवटे ये लेखक है। ऊर्जा शक्तीचा जागर, इस पाठ के लेखक कौन है, डॉक्टर रघुनाथ माशेलकर। कौन, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, ये बहुत बड़े साइंटिस्ट हो चुके हैं। अभी इनको देखो पिछले महीने भी यहाँ पर उनको अवार्ड मिला था, ये भी आप उसमें अभी कौन सा अवार्ड मिला था आपको, ये थोड़ा आप सर्च करो यूट्यूब पर या गूगल पर आप सर्च कर सकते हो। ये मैं आपको नहीं बताऊंगी, आपको होमवर्क में आपको ये दे देती हूँ अभी, तो उससे रिलेटेड भी आप उस क्वेश्चंस में आप लिख सकते हो। कभी कभी आपको स्वमत में भी ऐसा क्वेश्चन पूछा जाता है, कौन सा, की डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या विषयी माहिती लिहा। मग तुम्हाला माहिती अपेक्षित आहे, तर यासाठी आप लोगों ने इसके लिए पाठ परिचय किया होगा याद, तो आपको ये आंसर इजी जाएगा। मग त्यांना असे कुठले कुठले अवॉर्ड या ठिकाणी मिळालेले आहेत, आणि आता 1 महिन्यापूर्वीच त्यांना एक अवॉर्ड या ठिकाणी मिळून गेलेला आहे, आणि तो तुम्ही त्या ठिकाणी अपेक्षित लिहू शकतात। उत्तर अपेक्षित आहे की तुम्हाला काय जनरल नॉलेज त्यांच्याविषयी माहिती आहे या ठिकाणी, ते खूप मोठे सायंटिस्ट या ठिकाणी होऊन गेलेले होते या ठिकाणी। उसके बाद देखो जाता अस्ताला, लेखक है गुरुदेव रवींद्रनाथ टागोर। उसके बाद खरा नागरिक, खरा नागरिक या पाठाचे जे लेखक आहे सुहास बारटक्के। देखो शब्द क्या है, सुहास बारटक्के, क को क जोड़ा है और उसको एक मात्रा दी है, सुहास बारटक्के। उसके बाद स्वप्न करू साकार, ये कविता है, उसके लेखक है किशोर पाठक।
और सबसे लास्ट वाला जो है व्युत्पत्ति कोश, इसके लेखक नहीं है। जो मैंने अक्टूबर महीने में यहाँ पर आप लोगों को ये स्थूल वाचन यहाँ पर मैंने ऑनलाइन लेक्चर में लिया था। बाकी के स्टूडेंट्स की मांग है कि यहाँ पर ये लेसन फिर से पढ़ाया जाता है। ठीक है, इस महीने में मेरे ऑनलाइन लेक्चर्स है तो मैं यहाँ पर आप लोगों को वो पढ़ा दूंगी स्थूल वाचन। ये स्थूल वाचन से रिलेटेड जितने क्वेश्चंस है वो भी आपको मैं सॉल्व करके दूंगी। तो अशा प्रकारे जो पाठ की अनुक्रमणिका है वो आप लोगों को जो लेसन्स के नाम और कविता के लेखक और कवि ये आपको याद करने ही, ऐसे नहीं करना कि यहाँ पर आप लोगों को इस लेसन का उस कविता का नाम ऐसा करने का नहीं। इसीलिए लेसन के नाम भी याद करके रखना है। बहुत से स्टूडेंट हिंदी का मराठी में और मराठी का हिंदी में ऐसा कर देते हैं कभी कभी, तो ऐसा करने का नहीं है। अलग अलग आपको वो करके रखना है। यहाँ पर मराठी का अलग, जैसे हमने मराठी का कहा वैसे आप लोगों को हिंदी का भी करना है और इंग्लिश सब्जेक्ट का भी आपको करना है तैयार। तो आप लोगों का यहाँ पर एक एक मार्क्स के क्वेश्चन आप लोगों को इजी हो जाएंगे लिखने के लिए। Okay. ओके ओहो मैडम Okay. चालेल. Thank you so much. ओके थँक्यू. Yeah. Thank you, ma'am. Thank you, students.